अतिशय महत्त्वाचा विषय, 4 लाख लोकांचा विषय आणि खूप महत्त्वाची लक्षवेधी मांडलेली आहे। मंत्री महोदयांनी अगदी बरोबर सांगितलेलं आहे की याच्या बाबतीमध्ये सगळी जी काही तरतूद आहे ती करायची आहे, परंतु प्रकरण नेमकं अडकलंय कुठे? प्रकरण अडकलंय सुप्रीम कोर्टात। सुप्रीम कोर्टात अडकलंय का? तर 79A वरती अडकलंय। जागा मालकांचे जी काही प्रतिनिधी आहेत, संघटना आहेत, यांनी आपल्या म्हाडाच्या विरोधात कोर्टात केस केलेली आहे की म्हाडाला डेलिबरेट कंडिशन ठरवायचा अधिकारच नाहीये। या एका गोष्टीवरतीच कॉम्पिटंट अथॉरिटी म्हाडा नाहीये, कॉम्पिटंट अथॉरिटी महानगरपालिका, या एका गोष्टीवरती प्रकरण कोर्टात पडलंय। आणि आज जवळजवळ 61 बिल्डिंगला तुम्ही डेलिबरेट कंडिशनची नोटीस दिलेली आहे। या लोकांना तुम्ही घरं खाली करायला सांगितलेली आहे। 935 बिल्डिंग पैकी आज अशी परिस्थिती आहे की त्या बिल्डिंग कधी कोसळू शकतील अशी तुम्ही एक परिस्थिती लँड ओनर असोसिएशनने तयार केलेली आहे। याच्या बाबतीतलं सोल्युशन सोपं आहे की सरकारने म्हाडा कॉम्पिटंट अथॉरिटी आहे हे कोर्टात डिक्लेअर केलंय। जे अजून केलं तर हा प्रश्न एका मिनिटात सुटून जाईल आणि 79A चा प्रश्न जर सुटला तर हा सगळा प्रश्न मुळापासून सुटतोय। म्हणून येणाऱ्या तारखेला जसं आपण सांगितलं की तुषार मेहताजींना आपण सांगितलेलं आहे, परंतु याच्या बाबतीमध्ये म्हाडा फार काही सिरियस नाहीये। जो आमचा अनुभव आहे, इतके दिवस आम्ही बघतोय या प्रकरणामध्ये, जर म्हाडाने हे प्रकरण सिरियसली कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून स्वतःला डिक्लेअर करून घेतलं तर हा प्रश्न मुळापासूनच संपेल, मग बाकीचे प्रश्न सोडवता शकेल। माझी फक्त आपल्याला एवढीच विनंती आहे की या प्रश्नाच्या मुळाशी, बाकी 2000 मीटर करायचा, 4000 मीटर करायचे नंतरचे प्रश्न आहेत, त्याला 79A ला 51% कन्सेंट पाहिजे की नाही हे नंतरचे प्रश्न आहे, पण ज्या मूळ प्रश्नामुळे हे प्रकरण जे अडकलेले आहे ते मूळ प्रश्न 79A म्हाडा कॉम्पिटंट अथॉरिटी आहे की नाही याच्याशी संबंधित आहे। आणि म्हणून आपण तिकडे जायच्या अगोदर, कोर्टात हे दाखवायच्या अगोदर, कोर्टात हे सांगायच्या अगोदर पहिले इथे नोटिफाईड करून घ्यायला पाहिजे की म्हाडा ही कॉम्पिटंट अथॉरिटी आहे। जोपर्यंत हे इथे डिक्लेअर होत नाही, महाराष्ट्र शासन इथे डिक्लेअर करत नाही की म्हाडा ही कॉम्पिटंट अथॉरिटी आहे, तुम्ही कोर्टात जाऊन सांगू शकत नाही की म्हाडा ही कॉम्पिटंट अथॉरिटी आहे, कारण कोर्ट विचारणार तुम्हाला की म्हाडा ही कॉम्पिटंट अथॉरिटी आहे की नाही। तुम्ही जर, मी तेच सांगतोय, जर महाराष्ट्र सरकारने म्हाडाला कॉम्पिटंट अथॉरिटी जाहीर केलं तर साहेब हा एका दिवसाचा प्रश्न आहे। मेहता साहेब कोर्टात उभे राहिले तर हा प्रश्न एका दिवसात संपू शकतो, एवढा आम्हाला विश्वास आहे। पण तो आपण पहिलं म्हाडा ही कॉम्पिटंट अथॉरिटी आहे हे जाहीर करा सरकारकडनं। आपण जो काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती कोर्टात जायच्या अगोदर पूर्ण करा इथे, तर तुमच्या म्हणण्याला सगळं अर्थ प्राप्त होईल आणि हा प्रश्न मुळासकट सुटेल। म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, एवढ्या 4 लाख लोकांचा प्रश्न आहे, एका छोट्या कारवाईवरती सरकारचा प्रश्न सुटू शकतो। आपण म्हाडा ही कॉम्पिटंट अथॉरिटी आहे हे जाहीर करण्यासाठी कोर्टात जायच्या अगोदर प्रयत्न करणार का? सन्माननीय सभापती महोदय, या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाने मंडळामार्फत 79A नुसार मालकांना ज्या नोटीस आपण दिलेल्या होत्या 79A प्रमाणे, त्याच्या संदर्भामध्ये 2 निवृत्त न्यायाधीशांची समिती माननीय हायकोर्टनं गठीत केलेली आहे। त्या समितीचा अहवाल हा ते 2 निवृत्त न्यायाधीश हे माननीय हायकोर्टमध्ये या ठिकाणी देणार आहेत आणि त्या अहवालानंतर मग जे हायकोर्ट आपल्याला डायरेक्शन्स देईल की याच्यामध्ये तुम्ही हा कॉम्पिटंट अथॉरिटी तुम्ही आहात का नाही, किंवा जे निकष आणि किंवा ते धोकादायक इमारती ठरवण्याचे जे निकष या 2 न्यायाधीशांच्या निवृत्त न्यायाधीशांच्या कमिटीमार्फत नेमले जातील, तर ही जेव्हा माहिती सगळी या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष महाराज आपल्याकडे प्राप्त होईल तेव्हा तर आपण करूच। पण 20 जुलै 2026ला जी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आपली मॅटर आहे, माननीय तुषार मेहता साहेबांकडे आपली बाजू मांडण्यापूर्वी माननीय परब साहेब म्हटले तसं म्हाडाला कॉम्पिटंट अथॉरिटी डिक्लेअर करण्यासाठी या आदेशाचं जर कुठं बाधा येत नसेल हायकोर्टनं नेमलेल्या 2 निवृत्त न्यायाधीशांच्या समितीचा, कारण शेवटी त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू आपण करतोय असं व्हायला नको, म्हणून अधिवेशन संपण्यापूर्वी LNGDचे अधिकारी, म्हाडाचे अधिकारी आणि जे सुप्रीम कोर्टामध्ये तुषार मेहता साहेबांच्याकडे आपली बाजू राज्य म्हाडाची या ठिकाणी मांडतात, ते आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक अधिवेशन संपण्यापूर्वी मी घेतो। जर हायकोर्टच्या आदेशाला बाधा पोचत नसेल आपल्याला कॉम्पिटंट अथॉरिटी डिक्लेअर करायला, तर LNGDच्या लोकांना बोलवून
त्या संदर्भात सुद्धा आपली बाजू अधिक स्ट्रॉंग करण्यासाठी म्हाडामार्फत प्रयत्न केले जातील.